नमस्कार लाडक्या बहिणींनो, तुम्हालाही जून महिन्याचा हप्ता हा मिळालेला नाही। बऱ्याच लाडक्या बहिणींना जून महिन्याचे 1500 रुपये हे देण्यात आलेले नाही। राज्य सरकारने आता जेवढेही पात्र लाभार्थी लाडक्या बहिणी असतील त्यांची जे अर्ज आहे तर ते अर्ज छाननी प्रोसेस ही सुरू केलेली। त्यामुळे लाडकी बहीण योजनेचा जो खरोखर क्रायटेरिया आहे तो खरोखर क्रायटेरियामध्ये ज्या लाडक्या बहिणी बसत आहेत त्यांनाच आता लाडकी बहीण योजनेअंतर्गत पुढे कंटिन्यू करण्यात येणार आहे। म्हणजेच त्यांनाच लाडक्या बहिणी योजनेअंतर्गत आता लाभ देण्यात येणार आहे। म्हणून गेल्या काही हप्त्यांपासून प्रत्येक हप्त्याच्या वेळेस काही ठराविक लाडक्या बहिणींना त्या योजनेचा हप्ता हा बंद करण्यात येत आहे। मित्रांनो, लाडकी बहीण योजनेची स्ट्रिक्टली जी अर्ज छाननी प्रोसेस आहे ती सुरू झालेली। लाडकी बहीण योजनेचा खरोखर क्रायटेरिया काय आहे आणि जरी तुम्ही खरोखर क्रायटेरिया पूर्ण करत असाल तरी तुम्हाला जून महिन्याचा हप्ता मिळालेला नाही तर तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्ही तक्रार नोंदवायची। तर ती तक्रार कशा पद्धतीने नोंदवू शकतात, त्याचबरोबर तुम्ही जरी तुमचं आधार कार्ड आता लेटेस्ट अपडेट केलं असेल, कदाचित तुमच्या अकाउंटला किंवा तुमच्या आधार कार्डला दुसरा अकाउंट नंबर हा लिंक झालेला असेल, त्यामुळे तुमच्या लाडकी बहीण योजनेचे पैसे दुसऱ्या अकाउंटमध्ये जात आहेत तेही तुम्ही कशा पद्धतीने चेक करू शकतात याची A to Z माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राइब करा। तर लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेचा जो पात्रता आणि अपात्रतेचा क्रायटेरिया तर तो पाहूया आपण। तर महाराष्ट्र राज्याचे रहिवासी जी लाडकी बहीण असेल तीच या योजनेसाठी पात्र ठरू शकते। त्यानंतर राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्या आणि निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला या योजनेसाठी पात्र ठरू शकते। त्यानंतर किमान वयाची अट ही 21 ते 65 वर्ष आहे। त्यानंतर लाभार्थ्याचे स्वतःचे बँक अकाउंट असणं गरजेचं आहे आणि बँक अकाउंट हे आधार कार्ड सोबत लिंक असणं गरजेचं आहे। त्यानंतर लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे। मित्रांनो, गेल्या काही दिवसापासून छाननी अर्जमध्ये बऱ्याच लाडक्या बहिणींचं उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा जास्त असल्या कारणाने त्यांना लाडकी बहीण योजनेमधून बाद करण्यात आलेलं आहे। आता याचा अपात्रतेचा टप्पा कसा आहे तर अपात्रतेमध्ये मी तुम्हाला बोललो की 2.5 लाखापेक्षा जरी उत्पन्न जास्त असेल तर ते अपात्र आहेत। त्यानंतर ज्या कुटुंबातील सदस्य इन्कम टॅक्स रिटर्न भरत असतील तेही या योजनेसाठी अपात्र आहेत। मित्रांनो, त्यानंतर ज्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत असेल तर त्यांच्याही घरामधील महिला या योजनेसाठी अपात्र आहेत। त्यानंतर लाभार्थी जरी महिला शासनाच्या अन्य कोणत्या जसे की संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत लाभ घेत असेल 1500 रुपयेपेक्षा जास्त तर तेही या योजनेसाठी अपात्र आहे। मित्रांनो, मी एक व्हिडिओ अपलोड केला होता ज्यात सांगितलं होतं की संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत ज्या महिला लाभ घेत असतील तर त्या लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र ठरतील आणि राज्य सरकारने त्यांना अपात्र ठरवून त्यांना आता लाडकी बहीण योजनेचा लाभ बंद केलेला आहे। त्यानंतर ज्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार असतील ते या योजनेसाठी अपात्र आहेत आणि ज्यांच्या घरामध्ये 4 व्हीलर आहे, 4 चाकी आहे, ट्रॅक्टर वगळून त्या घरामध्येही एकही महिला या योजनेसाठी पात्र ठरू शकत नाही। तर हा झाला अपात्रता क्रायटेरिया। हा क्रायटेरिया जरी तुम्ही आहात तर तुम्ही लाडकी बहीण योजनेमधून आता बाद झालेले आहेत, तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही। परंतु तुम्ही जरी लाडकी बहीण योजनेचा जो क्रायटेरिया आहे पात्रतेचा तर तो जरी पूर्ण करत असाल आणि तुम्हाला तरी जूनचा हप्ता मिळालेला नाही तर तुम्हाला आता तक्रार करावी लागेल। तक्रार कुठे करायची चला तर पाहूया। तर बघा, ही ऑफिशियल वेबसाईट आहे लाडकी बहीण योजनेची। या वेबसाईटवर तुम्हाला यायचं आहे। इथं आल्यानंतर तुम्हाला अर्जदार लॉग इन करायचं आहे। मित्रांनो, तुम्ही जरी तुमचा लाडकी बहीण योजनेचा अर्ज ऑफिशियल वेबसाईटवरून भरला असेल तरच तुम्हाला इथं तक्रार करता येऊ शकते। तुम्ही जरी नारी शक्ती ॲपमधून भरला असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हा जो वरती हेल्पलाईन नंबर दिसतोय याच्यावर तुम्ही कॉल करून इन्क्वायरी करू शकतात। आता चला, हे अकाउंट तुम्ही लॉग इन करून घ्यायचं, तुमचा रजिस्टर्ड मोबाईल नंबर, पासवर्ड आणि कॅप्चा टाकून। तर बघा लाडक्या बहिणींनो, हे अकाउंट माझं हे लॉग इन झालेलं आहे। आता इथं काय करायचं आहे तुम्हाला, ॲप्लिकेशन सबमिटेड। ॲप्लिकेशन सबमिटेडमध्ये आल्यानंतर तुम्हाला तुमच्या नावाच्या समोर इथं जे ट्रान्झॅक्शनचं सिम्बॉल आहे तर तो ट्रान्झॅक्शनचा सिम्बॉल दिसेल, या सिम्बॉलमध्ये तुम्हाला क्लिक करायचं आहे। या सिम्बॉलमध्ये क्लिक केल्यानंतर तुम्हाला पूर्ण जी तुमची पेमेंट डिटेल्स आहे तर ते पेमेंट डिटेल्स दिसून येईल। आत्तापर्यंत तुम्हाला किती पैसे मिळाले, एक्झाम्पल 16,500 रुपये आत्तापर्यंत यांना मिळालेले। त्याचबरोबर कोणत्या महिन्याचं ट्रान्झॅक्शन तुम्हाला मिळालेलं आहे तर जून महिन्याचं ट्रान्झॅक्शन इथं क्रेडिट झालेलं आहे हे दिसतंय मित्रांनो। त्याचबरोबर कोणत्या बँक अकाउंटमध्ये गेलं आहे तर स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये गेलेलं आहे आणि अकाउंट नंबर कोणता आहे तर अकाउंट नंबरसुद्धा तुम्हाला इथं दिसणार आहे। त्यामुळे
तुम्ही जरी लेटेस्ट तुमचं आधार कार्ड अपडेट केलं असेल कधीच तर तुमचे मल्टिपल बँक अकाउंट असल्यामुळे तुमचे पैसे दुसऱ्या बँक अकाउंट जाऊ शकतात, त्यामुळे हे एकदा चेक करून घ्या. आता इथंही जरी तुमचं ट्रान्झॅक्शन दाखवत नसेल जून महिन्याचं तर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला इथं तुमचं ग्रीव्हन्स दिसतोय तर तक्रार करा. ग्रीव्हन्स या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. ग्रीव्हन्स या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर इथं ॲड ग्रीव्हन्स असा ऑप्शन येईल. आता तुम्हाला ॲड ग्रीव्हन्स या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमचा जो तक्रार अर्ज आहे तर तो तक्रार अर्ज उघडेल. मित्रांनो, तक्रार अर्ज उघडल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तक्रार प्रकारमध्ये माय ॲप्लिकेशन असं सिलेक्ट करायचं आहे. माय ॲप्लिकेशन सिलेक्ट केल्यानंतर बाजूला तुम्हाला तक्रार श्रेणीमध्ये काय करायचं आहे तर बघा तुमचा तक्रार अर्ज उघडल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तक्रार प्रकारमध्ये कंप्लेंट अगेन्स्ट अदर ॲप्लिकेशन हा ऑप्शन चूज करून घ्यायचा आहे. त्यानंतर तक्रार श्रेणीमध्ये काय करायचं आहे, तुम्हाला ऑदर सिलेक्ट करायचं आहे. मित्रांनो, इथं तुम्हाला दुसरा कुठलाही ऑप्शन सिलेक्ट नका करू, ऑदर ॲप्लिकेशन सिलेक्ट करा जेणेकरून तुम्हाला सगळे रिझन्स हे टाकता येतील. त्यानंतर आता तुमचा जो तक्रार फॉर्म आहे तर तो तक्रार फॉर्म उघडलेला आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा अर्ज क्रमांक टाकायचा आहे. अर्ज क्रमांक तुम्हाला तुम्ही जरी स्वतः फॉर्म भरला असेल तर तुमच्याकडे अर्ज क्रमांक नक्की असेल आणि तुम्ही जरी दुसऱ्याकडे भरलेला असेल तर त्याच्या लॉगिनमधून अर्ज क्रमांक काढून घ्या. त्यानंतर तुमचं इथं नाव टाका, त्यानंतर पत्ता टाका, त्यानंतर तुमचं डिस्ट्रिक्ट जे आहे तर ते डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करून घ्या. त्यानंतर तुमचा तालुका सिलेक्ट करा, तुमचं गाव सिलेक्ट करा. तुम्ही जरी महानगरपालिका अंडरमध्ये येत असाल तर महानगरपालिका आणि तुमचं जे मतदारसंघ आहे तर ते मतदारसंघ सिलेक्ट करून तुमचा जो पिन कोड आहे तर तो पिन कोड इथं टाकायचा आहे. मित्रांनो, पिन कोड टाकल्यानंतर तुम्हाला खाली तुम्हाला वर्णन करायची तुमची तक्रार. तर तक्रारमध्ये काय लिहा की मला माझे जूनचा हप्ता मिळालेला नाही, मी लाडकी बहीण योजनेचा पूर्ण क्रायटेरिया हा फुली म्हणजे करत आहे किंवा क्रायटेरियामध्ये बसत आहे तरी मला जूनचा हप्ता मिळालेला नाही, तर तुम्ही इथं तसं लिहू शकता. त्यानंतर खाली जरी तुम्हाला काही डॉक्युमेंट ॲडिशनली अपलोड करायचे आहे तर तुम्ही डॉक्युमेंटही अपलोड करू शकतात. त्यानंतर कॅप्चा टाकून ही जी तक्रार आहे तर ती सबमिट करून घ्या. तुम्हाला तक्रार नंबरही भेटून जाईल जेणेकरून तुम्ही हा तक्रार नंबर ट्रॅक करू शकतात. अशा पद्धतीने तुम्हालाही जरी जूनचा लाडकी बहीण योजनेचा हप्ता आला नसेल तर तुम्ही नक्की तक्रार करून घ्या. तुम्ही जरी लाडकी बहीण योजनेचा क्रायटेरिया हा त्यासाठी पात्र ठरत असाल तर. व्हिडिओ कसा आवडला, व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत नक्कीच फॉरवर्ड करा. व्हिडिओला लाईक करून जा. अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपलं चॅनल देखील सबस्क्राईब करून ठेवा. मित्रांनो.